सोलापूर महानगरपालिकेसाठी शिवसेना पक्षाकडून जे उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांना 15 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये आपण सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये जे सोलापूर महानगरपालिकेत शिवसेना पक्षाकडनं उमेदवारी घेऊ इच्छित आहेत अशा सर्व युवक असतील, महिला असतील, इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरावेत एवढी विनंती। संदर्भात सध्या काय चर्चा सुरू आहे राज्य स्तरावर? राज्य स्तरावरती आमच्या तीनही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका या प्रमुख महानगरपालिकांच्या मध्ये तर महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत। इतरही ठिकाणी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक समिती नेमून चर्चा केली जाणार आहे आणि आम्हीही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ अशा पद्धतीची आमची अत्यंत सकारात्मक भावना आहे। मॅडम, तुम्हाला पक्षाची जर विचारणा झाली की तुम्ही आपण इथं स्वतंत्र लढू शकतो का? शहरामध्ये आपण स्वतंत्र लढू शकतो का? म्हणजे तुम्ही म्हणते की प्रत्येक जिल्ह्यात शहरामध्ये विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या हे तुम्ही म्हणले जातात की सोलापूर शहरामध्ये आम्ही स्वतंत्र लढू शकतो असं पक्षाला तुम्ही कळवणार आहेत का? मी तुम्हाला एक या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय की शिवसेना हा कधीही निवडणुकांच्या साठी अलर्ट होणारा पक्ष नाहीये। 20% फक्त राजकारण आणि 80% समाजकारण हा शिवसेनेचा मंत्र आहे आणि तोच विचार ठेवून आम्ही सगळेजण काम करतोय। त्यामुळे केवळ महापालिकाच्या निवडणुकांच्यासाठीच नाहीये तर सतत शिवसैनिक हे लढाईसाठी सज्जच असतात आणि जर प्रसंग जर आलाच तर अत्यंत पूर्ण तयारीनं सोलापूर महानगरपालिकेच्याही प्रत्येक जागेवरती अत्यंत ताकदीने आम्ही उभे राहू। पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे सांगितलेलं आहे की महायुतीला प्राधान्य राहील त्या पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीचा विचार चालू की महायुतीमधून एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की महायुतीमधून आम्ही निवडणूक लढणार। आपण म्हणतो की आता आम्ही अजिबात त्या पद्धतीनं म्हणत नाहीयो। प्रश्न त्या पद्धतीचा विचारला गेला। समोरून प्रश्न पत्रकार बांधवांनी आम्हाला असा विचारला की आपण पक्षाला कळवणार आहात का की जर प्रसंग पडला तर म्हणजे तयारी करताना आपण युद्धाची तयारी ही पूर्णपणे लढायचीच कधीही करत असतो। नेमकी स्ट्रॅटेजी कशी असणार की जसं समजा महायुती होणार का सोबळ होणार? कारण ऑलरेडी कधी कधी असं होतं की जिल्हा प्रमुख म्हणतात किंवा बाकीचे नेते म्हणतात की आम्ही सोबळावर निवडणूक लढू, आम्ही सक्षम आहोत। तर त्या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुखच बोलतील आता। सर्व पत्रकार बांधवांचं पहिल्यांदा स्वागत करतो। आज जी पत्रकार परिषद घेतली आहे ती उद्यापासून शिवसेना इच्छुक उमेदवारांचे फॉर्म इथं उपलब्ध असणार आहेत आणि भरून घेतले जाणार आहेत आणि जे सोलापूर शहरातल्या 102 उमेदवार आहेत त्या सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेणार आहेत। आम्ही थोडीच महायुती म्हणून आज नाही तर पूर्ण तयारी तर पूर्ण करतोय पण आमचा आग्रह युती म्हणून लढण्याचा आहे असं म्हणतोय। याचं कारण असं आहे कारण लोकसभेमध्ये शिवसैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं इमानदारीनं काम आम्ही लोकसभेत केलेलं आहे। विधानसभेत आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे विधानसभेचे उमेदवार होते त्यांचं काम केलेलं आहे। आम्ही 2 वेळेस काम करत असताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आपण एकत्रित येऊन काम करू। त्यावेळेस आम्हाला 25 जागांसाठी त्यांनी शब्द दिलाय आणि मला असं वाटतं की देवेंद्रजी त्यांच्या पाठीमागे आहेत, त्यांचा विचार घेऊन ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लढत असल्यामुळं देवेंद्रजींच्या विचारांनी ते शब्द फिरवणार नाही, शब्दाला ते पाळतील आणि नक्की आम्ही एकत्रित लढू असा आम्हाला विश्वास आहे। लोकसभेनंतर जी काही म्हणजे सन्मानाची बाब झाली किंवा सन्मानाची गोष्ट झाली त्याच्यामध्ये विधानसभेची निवडणुकीला मात्र प्रचंड मानसिक त्रास झाला। तोच सन्मान पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी शिवसैनिक असाच प्रयत्न करत राहणार का? मी तुम्हाला तेच सांगितलं की त्यावेळेस लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची जागा होती, आम्ही काम केलं तेव्हा आणि लोकसभेला ज्या पद्धतीनं तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं विधानसभेला प्रामाणिकपणे काम केल्याची पावती मिळावी, तो सन्मान मिळावा याच्यासाठीचे प्रयत्न केले पण तुम्हाला मिळाला नाही। विधानसभेच्या वेळेसच पालिकेमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही तरची भूमिका लोकसभेमध्ये आम्ही कुठंच जागेच्या संदर्भात चर्चा आली नव्हती। विधानसभेच्या वेळेसच चर्चा आली की आपल्याला जागा मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रही होतो। त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं की इथं 3 जागा भारतीय जनता पार्टी लढणार आहे आणि आम्ही ते ठीक आहे मोठ्या मनाने ते मान्य केलं, त्यांचा प्रचार केला। तुम्हाला सगळ्याला माहित आहे की त्यांच्या यशामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचा चेहरा
आणि शिवसैनिकांची मदत या जोरावरतीच भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं यश झालेलं आहे, हे तेही नाकारत नाहीत आणि आपला शिवसैनिक सुद्धा त्यासाठी पळालेला आहे. पण आता असं होतं की त्याच वेळेस आम्हाला शब्द दिला होता 25 जागा देण्याचा, तर ते आम्हाला पाळतील असा विश्वास आहे ना. जेव्हा ते सांगतील विश्वास नाही आम्ही करू शकत, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विषय, आज त्या गोष्टींचा विषयच नाही. पण तेव्हा स्थानिक पातळीवर आपण सक्षमतेने निर्णय घ्याल. आज आम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे की आता तुमची कमिटी करा आणि आपल्या कमिटीमध्ये आपले जे काही बेस्ट 25 असतील, ज्या भारतीय जनता पार्टीवर आम्हाला युतीत 25 जागा देण्याचा जो शब्द आहे, त्याच्यासाठी शिवसेना पक्षाचे बेस्ट 25 उमेदवार कोण आहेत ती छाननी करण्याचा पहिला प्रामुख्याने विषय आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्या 100च्या 100 जागेवर आम्ही तयारी तर करून ठेवतोय. Like, subscribe, click on the bell.